छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निवडणुकीच्या रणधुमाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज आहे। शहरातील 1267 मतदान केंद्रावर मतदान होईल। 4 ठिकाणी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत। तर 3307 पोलीस आणि 1928 होमगार्ड तैनात आहेत। मतदान करतानाचा फोटो व्हायरल केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होणार आहे। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत। मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यासही सक्त मनाई असेल। 100 मीटर अंतरावरच पोलिसांकडून तपासणी केली जाईल। डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेना आमने सामने। पैसे वाटपाच्या आरोपावरून दोनही गटांमध्ये हाणामारी आहे। हाणामारीनंतर अटक प्रकरणावरून तणाव आहे। उपचार सुरू असलेल्या कार्यकर्त्यांना रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आले। हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं। मला बाहेरून कळालं। मला मी पोहोचले हॉस्पिटलला, इथे कळालं इथं नाही पोलीस स्टेशनला आहे। पोलीस स्टेशनला अगदी मला रडून गया करायला लागलं। पोलीस स्टेशनच्या बाहेर मला आरडाओरड करावं लागलं। तेव्हाही सांगितलं, त्यानंतर तिकडनं बाहेर काढलं। तिथेही मला सांगितलं की हे काय नितीनजी पाटील आणि रवी पाटील हे दोन्ही ऍडमिट असताना स्पर्श हॉस्पिटलमध्ये आज अचानकपणे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले। खरं तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे। पोलिसांचा निषेध करतो। भाईंदर पश्चिम परिसरामध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी आहे। या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याचा आरोप करत भाजप आमदारांनी पोलीस ठाण्यालाच घेराव घातलाय। पोलिसांकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदारांनी केली आहे। भारतीय जनता पार्टीचे आमचे कार्यकर्ते आहेत, संजीव चव्हाण जी चांगलं काम करतात। हे आमच्या ऑफिसच्या बाहेर रात्री 11 वाजता उभे होते। त्या ठिकाणी जे गाडी घेऊन येत होते त्यावेळी एक ओळखीचा व्यक्ती होता, आशिष तिवारी, त्यांनी बॉनेटवर हात मारला आणि गाडी थांबवली। त्यांना वाटलं ओळखीचा व्यक्ती आहे, काय काम असेल, पण ज्यावेळी उतरला त्याला मिठी मारली, पकडलं आणि मिठी मारून दाबला आणि आजूबाजूने इकडनं दोन तिकडनं दोन सगळीकडे येऊन मुलं मारहाण सुरुवात केली। या भाईंदर वेस्ट मध्ये आम्ही खपून घेणार नाही। आम्ही सुद्धा अशा प्रकारची काही घटना घडली तर त्याच्यावर कारवाई करायलाच लावणार। एक शिवसेनेचा कार्यकर्ता होता ज्याचं नाव आहे आशिष तिवारी, त्यांनी माझी गाडी थांबवली। तो माझी गल्लीमध्ये राहत होता, त्याला मी ओळखतो। मैं गाड़ी के नीचे उतरा तो उसने मुझे पकड़ लिया। यानी मला पकड़ लिया। पकड़ने के बाद उन्होंने मुझे अचानक से कई लड़के लोग आ गए इधर उधर से और उन्होंने मेरे साथ मारहाण की। मी सकाळी आलो होतो, सगळं प्रकरण मी साहेबांना सांगितलं। त्यांनी माझी एनसी घेतली। एनसी घेऊन मला सांगितले कारवाई करणार। संध्यापर्यंत काय कारवाई झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।